नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. तर आता वाजले सकाळचे 6 आणि बॅग वगैरे पॅक झाले. बॅग पॅक झाली म्हणजे कुठेतरी चाललो आता. तर चाललो आम्ही अक्कलकोट आणि गाणगापूर. सहज 2 दिवसात कसा पूर्ण करता अक्कलकोट आणि गाणगापूर दाखवतो तुम्हाला. तर भेटू पुढे. मग आता निघालो आहे. म्हणजे मॅडम पण रेडी आहे. तर आता वाजले सकाळचे 6 आणि जस्ट आम्ही आता निघालो आहोत. शर्विल आणि आई बाबा तिकडे कोपा करणार आहेत. त्यांना पिकअप करून मग आम्ही स्टार्ट करणार आहोत जर्नी. ॲक्च्युली प्रवास सकाळी स्टार्ट करण्याचं कारण हेच आहे की आपण जेवढं लवकर निघू तेवढं आपलं रनिंग लवकर जास्त कापली जाते. कारण की सकाळची गाड्या कमी असतात आणि हायवे पण एकदम फास्ट होत जातो. त्यामुळे पटापट निघाल्यानंतर पटापट पोचतो. आमचा हिरो आला आहे. हिरो आला आता बॅग वगैरे टाकून. बॅगवाले आले बॅग घेऊन. आता फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही निघालो आहे. इथून आमचा प्रवास काहीतरी 500-550 किलोमीटर आहे गाणगापूर डायरेक्ट. आणि आमचा हिरो टॅबवर आज ऑलवेज पियानो वाजवत आहे. पोचले फर्स्ट टोलवर. हा टोल काहीतरी पुन्हा 270 आहे. पण आपल्याकडे VIP पास आहे त्यामुळे आपल्याला काही टोल लागणार नाही. आपला टोल फ्री आहे. हा आमचा पास आहे. टोलचे पैसे वाचतात आमचे. पुण्यापर्यंत जायला आपल्याला 320 रुपीज टोल आहे. एवढे टोल प्राईज आहे आणि तेच पैसे आपले वाचत आहेत. चाललो फिरायला. महिना आहे ऑक्टोबरचा शेवट आणि ऑक्टोबरच्या शेवटमध्ये समोर बघा फॉग म्हणजे पूर्ण पावसाळी वातावरण आहे. कोणता ऋतू आहे काय समजत नाही. पहिला तरी समजायचं कोणता ऋतू आहे. आता काही समजत नाही. कधी पण पाऊस, कधी पण ऊन, कधी पण थंडी. हा ॲक्च्युली आमचा पहिला ओल्ड आहे. आम्ही इकडे थांबणार नव्हतो पण आमच्या या पिल्लूला भूक लागली होती. त्याला मॅकडीजमध्ये खायचं आहे. कुठे खायचं? काही इथं पोहे वगैरे खायचे. ठीक आहे, मॅकडीमध्ये जाऊया आपण. मॅकडीमध्ये जाऊया. मम्मा बाबाला होते त्यांना काय खायचं खाऊ दे. मग आपण मॅकडीमध्ये जाऊ. ठीक आहे. मॅकडीवाल्याचा दोस्त बघा किती हॅपीनेस आहे. हां किती हॅपीनेस आहे फेसवर. कॉफी रेडी होते. तुझा बर्गर कुठे आहे? तुझा बुर्गीर जा का ना विचारून जा ना ऑर्डर नंबर कधी भेटेल त्या अंकलला. तुला पाहिजे, तुला खायचा बर्गर. तू जाऊन विचारून ये माझ्या ऑर्डर नंबर कधी येईल. जा लवकर हो. तिकडे भेटेल बर्गर तुझा. विचार. निघालो आहे आता. पुण्यामध्ये फुल ट्रॅफिक. गाडी पूर्ण स्टॉप आहे एकाच जागेवर. गाडी चालत नाही. काय सिग्नल आहे की काय माहिती नाही अजून. फुल रस्ता एवढा रेड आहे. आता जस्ट पुन्हा क्रॉस करून सोलापूर हायवेला लागलो आहे. खूप म्हणजे भयंकर ट्रॅफिक होते पुण्यामध्ये. एकदम भयंकर ट्रॅफिक होती. कंटाळलो गाडी चालवून करून. झोप यायला लागली एवढी गाडी चालवून. आणि त्यातल्या त्यात आपल्या इथं फुल पाऊस. थंडा होता. इथं खूप फुल गरमी आहे आणि अजिबात पावसाचं काय ठाव ठिकाण नाही. इथं चांगला क्लायमेट आहे. पहिला टोल गेला 270 रुपये पुण्याचा. त्यानंतर हा सेकंड आता बारामतीजवळ येतात आल्यानंतर 95 रुपयेचा टोल आहे सोलापूर हायवेला. हा सोलापूर हायवे
टोल द्यायला काय वाटत नाही, रोड खूप छान आहे. तुम्ही जर आपली कुर्गची सिरीज बघितली असेल तर त्या कुर्गला जाताना याच रस्त्यावरनं गेलो होतो. खूप छान रस्ता आहे आणि आताही तुम्हाला दाखवतो कसा रस्ता आहे तो. पिल्लूला झोपायची तयारी, बेड बनवते पिल्लूसाठी. थांब जरा अंथरूण दे जरा. आता झोप झोप त्याच्यावर. ठीक आहे, उशाला घे, पाय इकडे ठेव, पाय या साईडला ठेव आणि हेड तिथं ठेव. तुला कसं करायचं असं जा, तुला कसं झोपायचं असं झोप. नाही पण ना कसा पडशील तुझ्यावर बाबा नाही तर बाबा दोघं झोपले तुम्ही. झोपला आमचा गाडी मस्त पाय लांब करून. आई त्या साईडला बसा, तू त्या साईडला बसा. आता आपण आहोत पुणे सोलापूर हायवे. खरंच खूप छान हायवे आहे. टोल जातोय व गाड्यांची स्पीड पण तुम्ही बघू शकता. कॉन्स्टंट स्पीड आहे गाड्यांच्या एकदम. खूप खूप छान हायवे आहे आणि गाडी चालवायला रस्ता चांगला असल्यामुळे गाडी चालवायला मजा येते. आणि पटापट आता ॲक्च्युली जो आम्ही 5ला जो पोहोचणार होतो तर आता टायमिंग दाखवतो आहे 3 म्हणजे 3:45ला पोहोचणार आहोत. तरी म्हणजे थांबलो तर थोडासा वाढेल टायमिंग, तरी पण आम्ही लवकर पोहोचू. बघू काहीतरी चाललं आहे. काय आहे, कसली तरी मशीन आहे ना, काहीतरी आहे. सकाळी 6:30 वाजता जो प्रवास चालू केला होता आम्ही तो आता वाजत दुपारचे 1 पावणे 1 वाजलेत. आणि आता इथं चतुर्थी म्हणजे सोलापूरच्या एक 10 किलोमीटर आधी आहे चतुर्थी व्हेज हॉटेल, तिकडे पोचले होता. आणि आता इथून जेवायचा कार्यक्रम ठेवला, कारण की पुढे परत आता डायरेक्ट कानकापूरला जायचं आहे. जेवणच निघत चांगला रेस्टॉरंट वाटला मग इथं जेवायला चालतो आहे आणि जेवण मग पुन्हा कानकापूरला डायरेक्ट. अराविंग टाईम काय 3:30 दाखवतो आहे. आता जेवायला थांबल्यावर 4 वाजतील. बघू किती वाजता दाखवतो तुम्हाला दाखवतो. त्याच हॉटेलचं आता इथे बाजूला वॉटर पार्क आहे, म्हणजे काम चालू आहे, अजून रेडी नाही झाला आहे. हा पाणी ॲक्च्युली त्यांचं पाणी आहे, साचलेला पाणी येतो. मग तो छोटासा वॉटर पार्क आहे, छोट्या मुलांना इथं आल्यानंतर खेळायला वगैरे. हा आहे आमचं जेवण, पिठला, पनीरची भाजी आणि डाळ. तुला जेवण चांगलं आहे का? आता जस्ट जेवण वगैरे झालं आमचं आणि आता ऑलमोस्ट सोलापूरच्या म्हणजे 20 किलोमीटर पुढे 10 किलोमीटर काहीतरी मागे आहोत सोलापूरच्या. तर आतापर्यंत एक 400 किलोमीटर आलो आम्ही. आम्हाला एक्सप्रेस हायवे म्हणजे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आहे तो पकडून एक तो 270चा टोल आहे, तो आमचा फ्री होता ॲक्च्युली, पास होता म्हणून. आणि त्यानंतर 95चे 2 टोल आणि एक 75चा टोल, म्हणजे 95 90 190 16 265 टोल आता लागला. 265 आणि ते 270 म्हणजे 270 540 रुपीज टोल, म्हणजे जाण्यासाठी 540 आणि यायला ऑलमोस्ट सेमच असतील. तुम्ही पण जर आपल्या मुंबईवरनं गाणगापूरला प्रवास करत असाल तर नक्की सकाळी लवकर निघा, कारण की लवकर निघाल्यामुळे ट्रॅफिक भेटत नाही आणि ट्रॅफिक भेटली नाही तर आपण पटापट पोचतो. त्यामुळे तुम्ही पण शक्यतो लवकर निघा. आणि याला आईस्क्रीम पाहिजे खायला. मम्मा ओरडते ना, मला काय बोलतो माहिती का, मी पंजाबी आईस्क्रीम घेत ना, बरं मग तुला पाहिजे घे. नको मम्मा मला ओरडते. बरं नाही ओरडणार, मग तुम्ही सांगा नाही ओरडणार बोलतो. हे तांबड्या हां काय बोला तुझा मम्मा काय बोलते? मग कशाला खातो आता? मम्मा समोर आहे ना, इथं मम्मा ही बघ, मम्मा इथं आहे आणि तू खातो कशाला मग? आता मम्मा ओरडत नाही? मम्मा सरळ आहे गाणगापूर दत्त मंदिर. आणि आता आपण चाललो इथं राईट साईडला. तर राईट साईडला संगम, जे त्रिवेणी संगम आहे ना तो? कुठला भीमा अमरजा इथं आहे संगम. नरसिंह स्वामींच्या कृपेने जे पवित्र झाले ती दुसरी काशी म्हणून संबोधली जाते, असं हे भीमा अमरजा संगम आहे. आणि या संगमाचं महात्म्यपूर्ण दत्त गुरुचरित्र ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये उल्लेख आहे. आणि दत्त महाराजांची भक्ती आणि दत्त महाराजांचे जे कार्य सर्व चालते ते इथूनच
आपल्या एक त्रिमूर्तीच्या नंतर जे प्रथम अवतार झाले श्रीपाद श्री वल्लभ आणि त्याच्यानंतर नरसिंह स्वामी आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थानंतर वासुदेवानंद समर्थ असे ह्या मूर्तीच्या द्वारे हे दत्त. जय बजरंगबली. हा आहे संगम. आता संगमला आले आंघोळ करायला, म्हणजे मंदिरात जाण्याआधी पहिला आंघोळ करू संगमवर आणि मग जाऊ. हा आहे संगमचा परिसर. इथं काहीतरी आग लावले, धुरं झालं पूर्ण. हा पूर्ण परिसर आहे, म्हणजे मंदिरापासून काहीतरी 3-4 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे मंदिराला पोचण्याआधी राईड घ्यावा लागतो आणि 4 किलोमीटर पुढे यावं लागतो, तेव्हा संगम येतो, त्रिवेणी संगम. दाखवतो तुम्हाला कसं आहे पुढे. तिथं आंघोळसुद्धा करणार आणि मग मंदिरात जाणार दर्शनाला. थांब. आता आंघोळ वगैरे झाली, स्नान करून झालं संगममध्ये आणि आता आम्ही चाललो आहे गुरुचरित्राचं पारायण करायला. ही जागा आहे, इथे पारायण होतं. तुम्ही जो देऊळबंद मूवीमध्ये सीन बघितला असेल, जेव्हा त्या हिरोची आई पारायणाला बसलेली असते, तो हाच एरिया आहे आणि इथं आतमध्ये पारायणाला बसते. दाखवतो तुम्हाला आतमधून. ही आहे ती जागा, जी तुम्हाला बोललो, इथं पारायण होतं. इथं सर्वजण पारायण करत आहेत आणि आम्ही आता जाऊन अध्याय वाचणार आहोत. तिथं अध्याय वाचण्यासाठी पुस्तकं वगैरे सगळ्या लँग्वेजमध्ये, हिंदी, मराठी, इंग्रजी, जी तुमची लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पुस्तकं इथं असतात आणि ते आपण वाचू शकतो. त्याचे नंबर असतात. आणि आता जस्ट कथा वाचन करून आम्ही पारायणाचा अध्याय वाचून आम्ही आता जस्ट निघालो. आता आम्ही चाललो आहे गाणगापूरच्या दर्शनाला. संगमवरून दर्शन करून आता आंघोळ वगैरे केली, पोथी वाचली आणि आता आलो आहे श्री क्षेत्र गाणगापूरचं दर्शन घ्यायला दत्त महाराजांच्या. तर ॲक्च्युली खूप लेट झालं. हा काय बाहेरचा परिसर मंदिराच्या. हा आहे गाणगापूरचं दत्त मंदिर, श्री दत्त. हा श्री दत्त निर्गम मठ. हा आहे असा मंदिराच्या आतमधला परिसर आणि आता चाललो आम्ही लाईनीमध्ये. आज कधी जास्त गर्दी नाही आहे, आता लाईनमध्ये जाऊनच दर्शन घेतो. प्रत्येक वेळा एवढी गर्दी असते, पण आज पूर्ण मंदिर खाली आहे. एवढीच लाईन आहे, म्हणजे एवढी आम्ही समोर आहे तेवढी, आणि खाली तीच लाईन लागेल. खाली लोक आहे तिथं मंदिरात. चला बरं, आम्हाला लवकर जायचं होतं अक्कलकोटला, तर पटापट दर्शन झालं की आम्ही लगेच अक्कलकोटला जाणार आहोत. तिथं दर्शन वगैरे झालं आमचा गाणगापूरचा. काहीच गर्दी नव्हती, मस्त दर्शन झालं एकदम आरामात एकदम. आणि आता दर्शन घेऊन आता निघतो आहे. आता आमचा आता होल्ड आहे तो अक्कलकोटला आहे. तर आता इथून अक्कलकोट 2 तास आहे. अंधार आहे आणि रस्त्यामध्ये खराब आहे, त्यामुळे किती वेळ लागेल माहिती नाही, पण 2 तास दाखवतं मॅपप्रमाणे. बघू किती वेळात पोहोचतो आहे. तिथं हॉटेल वगैरे तर बुक केलेलं आहे, जाऊन डायरेक्ट झोपायचं आहे. कारण की 2-3 दिवस झाले नीट झोपलो नाही आणि आज पण सकाळी 5 वाजता उठलो आहे आणि 6 वाजता निघालो. तर आता वाजले तर 7, म्हणजे जवळजवळ 12-14 तास ड्रायव्हिंगमध्ये निघून गेले. तर पोचलो आम्ही अक्कलकोटला. तर अक्कलकोटला आमचा आज होल्ड असणार आहे. हा हॉटेल दुर्वापूर प्राईड, छान हॉटेल आहे. ॲक्च्युली मी असंच जस्ट रिव्ह्यू वगैरे वाचून हॉटेल केला होता बुक,
पण खरंच खूप छान हॉटेल आहे. दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. असा हा हॉटेल आहे आणि असे रूम आहेत, वॉशरूम आणि हा बेड आहेत आणि एक्स्ट्रा बेड पण आहे याच्याबरोबर. तो बघा आडवा झाला आहे. The next day. तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आपण हा व्लॉग कंटिन्यू करत आहोत कारण की येण्याचं जाण्याचं दोन्ही पण एकत्र तुम्हाला बघायला भेटेल म्हणून. आता सकाळचे वाजलेत 7:30. आता चाललो आम्ही दर्शनाला मठामध्ये स्वामी समर्थांच्या. ॲक्च्युली आमचा अभिषेक आहे तिथं, त्यामुळे लवकर चाललो आहे. ॲक्च्युली त्याने सांगितलं त्याच टायमात चाललो आहे. तर आता रेडी वगैरे झालो आहे. चला भेटूया मग ते मंदिरात. हा आहे मंदिर. गेलं फुलांची वगैरे दुकानं आहेत. संपूर्ण अशी वडाच्या झाडाची डिझाईन बनवली आहे. लाइटिंग वडाचं झाड आता जस्ट वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊन आलो. आता इकडचं दर्शन झालं. आता चाललं आहे समाधी मठात. समाधी मठात इकडे आपला अभिषेक ठेवला आहे. तर ते समाधी मठात जाऊन अभिषेक झाल्यानंतर मग इथून निघणार आहोत. पुढे कुठे जाणार अजून ठरलं नाही आहे. टायमावर ठरवू आणि सांगू तुम्हाला कुठे जायचा विचार आहे. आता आम्ही वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊन आता आलं समाधी मंदिराजवळ. हा आहे समाधी मंदिर. हा आहे समाधी मठ. समाधी मठ हा आहे समाधी मठ. समाधी मठात इथं आमचा अभिषेक झाला आणि हा अभिषेक झाल्यानंतर परमभक्त चोलप्पा महाराजांच्या घरी आम्हाला पूजेचा आणि अन्नदान करण्याचा मान मिळाला. हा शर्विल बघा सर्वांना प्रसाद वाटप करतोय. सर्वांना प्रसाद वाटप करून मग आम्ही नंतर घरी निघालो. कालपासून निघालो होतो आम्ही. सकाळी 6 वाजता गाणगापूरचं दर्शन घेतलं. संध्याकाळी तिथं स्टे केला आणि आज सकाळपासून स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात समाधी मंदिरात पण गेलो ना. पण समाधी मंदिरात अभिषेक केला आणि आता वाजलेत 11:15 वाजता. आता निघतो आम्ही घरी जायला. बघू मध्ये कुठे थांबलो तर तुम्हाला दाखवेल, नाही तर डायरेक्ट घरी. चला बाय बाय. हा हॉटेल आहे, हॉटेल दुर्वाकर. हा त्यांचा कार्ड आहे. जर तुम्ही अक्कलकोटला येत असाल तर नक्की या हॉटेलला या. खूप चांगले रूम्स आहेत. तर आता फायनली निघालो आम्ही. हा असा हॉटेल आहे, हॉटेल दुर्वाकर. सकाळी काही नाश्ता वगैरे केला ना प्रॉपर. चहा बिस्किट घालवले होते. तर आता वाजलेत 1:15. आम्ही थांबलो. एक मस्त हॉटेल आहे व्हेज चाट खायला. थोडं नाश्ता आता करायचं, त्याच्यापेक्षा डायरेक्ट जेवून निघू. पुढे बघू काही चहा पाण्याला थांबू. चला भेटूया मग जेवणात. जेवतात ब्रिजला बघा कशी डिझाईन बनवलं आहे झाडाची. असं वाटतं खरोखर जाणार वाटतं. जो 2 वाजता आपण जेवलोय, 2 वाजता जेवलो आम्ही. त्यानंतर आता कंटिन्युअसली म्हणजे सोलापूरला जेवलो. सोलापूरपासून ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तर फूड मॉल जो आहे त्या फूड मॉलला कंटिन्यू स्टॉप आला आम्ही. कंटिन्यू म्हणजे अक्षरशः 1 मिनटं थांबलो सुद्धा नाही. कारण पुण्यामध्ये ट्रॅफिक एवढी होती की तिथं गाडी पण थांबायला जागा नाही, कुठे थांबायला चान्स नाही. तर आता डायरेक्ट हा फूड मॉल आहे, पेट्रोल पंप, इकडे थांबलो आहे. आणि आता वाजल्यात 8 म्हणजे 2 ते 8 6 तास कंटिन्यू आम्ही गाडीतच बसून होतो. आणि कंटिन्यू गाडी पळत आता आलं आहे
पुण्या साईडला म्हणजे एक्सप्रेस हायवेला मुंबईमध्ये. इकडे थांबले तर मॅगडी होता ना विलो, इथं मॅगडी नाही. मग काय कुठला आहे तो? मॅकडॉनल्ड सारखा आहे का? मॅकडॉनल्डचा नाही आहे. आम्ही कॉर्न खातो, तू बर्गर खातो. एकटा आम्हाला नाही देत ना बर्गर. आम्हाला बर्गर नाही देत. तर मित्रांनो जस्ट आता पोचलो घरी. आम्ही जो प्रवास सकाळी म्हणजे दुपारी 12:30ला चालू केला होता तो आता 10:30 वाजता आम्ही जेवून वगैरे वाशीला पोचलो 9:30 वाजता. पण जेवून वगैरे 10:30 वाजता घरी पोचलो आहे. थकले गाडी चालून अक्षरशः. पुण्यामध्ये तर खतरनाकवाली ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे जास्त काय दाखवता आलं नाही. ट्रॅफिकमध्ये काय दाखवणार त्याच्यामध्ये. तर कसा बसा बाहेर निघालो आहे. फूड मॉलच्या जेव्हा एक्सप्रेसला पोहोचलो तर दाखवलं तुम्हाला. आणि आता डायरेक्ट घरी पोचलो. तर त्याला आमचं गाणगापूर आणि अक्कलकोटचं दर्शन येऊन जाऊन पूर्ण एकाच ब्लॉगमध्ये टाकलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर या ब्लॉगला इथेच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला बेल आयकॉन दाबून ठेवा. चला बाय बाय. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.